नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। डी.एड. बी.एड. धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी। शिक्षक भरती दुसरा टप्पा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यात या अभियोग्यता धारकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करून घेणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे। जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या सर्व सहकारी मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, 2022च्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अपात्र, गैरहजर, माजी सैनिक आणि 10% कपात ही बाकी राहिलेली सर्व जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार असून दिनांक 23/10/2023 पर्यंत पहिल्या टप्प्यातील वयास पात्र, कोरोना काळातील 2 वर्षाची शिथिलता सोबत असलेले अभियोग्यता धारकांना दुसऱ्या टप्प्यांमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षण आयुक्त यांना पुढील प्रमाणे अभिप्राय मागितला आहे। महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी करावयाच्या कारवाईबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग, शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा माध्यमिक, जिल्हा परिषद सर्व, त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी महानगरपालिका संबंधित, शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण बृहन्मुंबई, प्रशासन अधिकारी मनपा नपा संबंधित यांना पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत। संदर्भ आहे शासन पत्र क्रमांक संकीर्ण 2024 प्रकरण 661 TNT 1 दिनांक 10/9/2024 चा संदर्भीय पत्रान्वये पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत। त्यानुसार शिक्षक पदभरतीबाबतची कार्यवाही करण्याची आहे। प्रत संलग्न आहे। नंबर 1, बिंदू नामावलीतील त्रुटींबाबत सर्व जिल्हा परिषदांकडून शहानिशा करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार 10% जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून 10% रिक्त पदभरतीबाबत कार्यवाही करावयाची आहे। 2 आहे, पदभरतीमधील अपात्र, गैरहजर व रजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे। यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र, गैरहजर व रजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पदांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत। त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी, जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील। नंबर 3, शासन निर्णय दिनांक 10/11/2022 मधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहे। दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात। जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावी। नंबर 4, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयांकरता अधिनियम 2024 राज्यात दिनांक 26/2/2024 पासून लागू करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी दिलेले निर्देश व सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास SC/EBC या प्रवर्गाकरता आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी। पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करावयाची असल्याने सदरची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिरातीची सूचना दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिरातींसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी। तर याप्रमाणे आपण हा सूरज मांढरे यांनी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काढलेला हा GR इथं पाहिलेला आहे आणि त्याची ही आपण इथे दाखवत आहोत। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।